बीड जिल्ह्यात राज्यातलं एकमेव मयूर अभयारण्य आहे। पण यंदाच्या भीषण दुष्काळामुळे अन्न पाण्याअभावी इथले मोर आणि लांडोर इतर ठिकाणी स्थलांतर करतायत। स्थलांतरादरम्यान काही मोरांचा मृत्यूही होतो। आतापर्यंत 5 मोर आणि 6 काळविटांचा मृत्यू झाल्याचा दावा पक्षीमित्र करतायत। वन विभागाला याच्या अगोदरही आम्ही खूप वेळेस जवळपास 12 वर्षापासून आम्ही असे दरवर्षी निवेदन देतो, उन्हाळा आल्यानंतर पाण्याची सोय करा। परंतु त्यांनी पाणवटे तयार केले। पाणवटे हे असे तयार केलेत की त्यात भ्रष्टाचार खूप झालेला आहे। त्याच्यामध्ये पाणी जरी वतलं तरी त्यात 5 मिनिटंही पाणी थांबत नाही। अशी परिस्थिती असताना सुद्धा योग्य ती पावलं उचलण्याऐवजी वन विभागानं डोळेझाक करण्याची भूमिका घेतली आहे। म्हणूनच शिरूरच्या वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन संस्थेनं गावात लोकसहभागातून मूठभर धान्य पक्ष्यांसाठी 1 रुपया पाण्यासाठी ही मोहीम राबवली। या मोहिमेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय। चांगल्या उपक्रमासाठी साथ द्यावी। मूठभर धान्य आणि 1 रुपया हा मोठा काय असं खर्चिक नाही, कुणीही देऊ शकतं आणि सगळ्यांनी ते देण्यासाठी समोर आलं पाहिजे, संस्थेला मदत केली पाहिजे। वन्यजीवांना दुष्काळाच्या झळा बसत असल्याचा नुसताच डांगोरा पिटत न बसता या जीवांना वाचवण्यासाठी हे पक्षीप्रेमी पुढे आलेत। याचं सर्वत्र कौतुक होतंय। शशी केवडकरसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, बीड।